ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडलं आपण ते बघणार आहोत. अर्जुन आणि चैतन्य हे रिक्षातून चाललेल्या प्रियाचा पाठलाग करतात आणि आपण पाठलाग का करत आहोत असं चैतन्य अर्जुनला विचारतो. पण अर्जुन सगळं स्टोरी त्याला सांगतो. इकडे साक्षी सचिनला भेटते एका अज्ञातस्थळी. ती मनातलं सगळं काय त्याला सांगून टाकते आणि मला तो हवा आहेस असं देखील बोलते. तर सगळी गोष्ट तिच्याकडून ऐकतो की महिपत हा माझे वडील आहेत, मामा नाही. आता गाडीचा पाठलाग करता करता ती एका वकिलाकडे पोहोचते आणि अर्जुनाने हे विचार करू लागतात की हे वकिलांकडे काय करत असेल. त्यावेळेस तिने आरशातून अर्जुनला बघितलेलं असतं आणि अर्जुन जो पाठलाग करतो तर ती वकिलाला भेटल्यानंतर दुसरा किस्सा तिथे सांगते. इकडे प्रतिमा त्याला रविराज दूध देऊ करतात पण ते काही पित नसते. त्यावेळेस सायली येऊन दूध तिला पाजते आणि असेच आमच्या ऐकत जा असं बोलते. इकडे सगळी स्टोरी सांगताना किती डेंजर आहे, किती भयानक आहे हे असं हा वरच्यावर बोलत असतो. खरं तर तिचा फक्त पैसा डोळा याचा असतो पण तिला काही कळे ना. अर्जुन पाठलाग करता करता तिच्या मागं येतो आणि ती आतमध्ये वकिलांकडे जाते. ती गेल्यानंतर वकिलांना तो जाऊन प्रश्न विचारतो ही कशासाठी आली होती. त्यावेळेस ती बहिणीच्या डायव्हर्ससाठी आली होती असं सांगते. आता हे तर खूप खोटं सांगितलेलं असतं. प्रियाने तसं सांगितलं असतं त्यांना. अर्जुन त्या ठिकाणाहून निघतो. तिला कळलं असेल की आपण पाठलाग करत आहोत म्हणून तिने सांगितलं असा अंदाज तो वर्तवतो. प्रियाला खूप पोटातून गुदगुल्या होतात की त्याला काहीच कळालं नाही. प्रिया घरी आल्यानंतर गौरव करत असते. त्यावेळेस अश्विन तिची खिल्ली उडत असतो आणि सर्वजण देखील तिचं हाल बघून हसत असतात. पण ती असं दाखवत असते की पूर्ण आजीचं बोलणं मी ऐकेलच. वास येऊ नये म्हणून तो रुमाल तिच्या तोंडाला बांधतो आणि अक्षरशः ऊन पडू नये म्हणून हात धरतो. ते सगळं पूर्ण आजी बघत असते. आता वात कशी तयार करायची ही सायली अर्जुनला शिकवत असते. त्याच वेळेस कल्पना त्या ठिकाणी येते आणि त्यांना एकमेकांमध्ये गुंतलेल्यापासून सावध करते. त्यावेळेस सायलीला असते निघून जाते. आता गौरी पूजन अर्थातच होळी दळण्याचा कार्यक्रम होणार असतो आणि सर्वजण पूजा करतात आणि होळी पेटवली जाते. इथं प्रतिमा त्या पलीकडे असते. तिला होळीचा काही त्रास तर होत नाही पण अशक्तपणा आल्यामुळं ती चक्कर येऊन पडते. ती ओरडते. त्यावेळेस सर्वजण तिच्याकडे जातात. तिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल असं अश्विन सांगतो. तसं रविराजन ते सर्व घाई करतात आणि प्रताप तू इथेच थांब सगळ्यांपाशी, आम्ही हिला ॲडमिट करून येतो असं रविराज बोलतो. आता हॉस्पिटलमध्ये काय होईल हे आपल्याला बघणं खूप महत्त्वाचं असेल. तिला रक्त सप्लाय करायचं असतं आणि त्यावेळेस प्रिया तिथून निघून जाते. रविराज बोलतो ती का निघून गेली.